दूसरा एपिसोड जो आहे, बरेली के बाजार में झुमका गिरा रे, हे गाणं खूप एका हिंदी पिक्चरवर प्रसिद्ध झालं. बरेली के बाजार में झुमका गिरा था, बहुजन उसको लेने को आए थे, लूटने को, लेकिन पीछे से पुलिस ने इतना मारा वो झुमका तो गिरा नहीं, इनका झुमका गिर गया. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री माननीय महंत योगी आदित्यनाथ असा मुख्यमंत्री भारतात झाला नाही. जे काही केलं ते कायदेशीर केले. सुप्रीम कोर्टाने खूप प्रयत्न केले त्यांना रोखण्याचा, नाही रोखू शकला. सगळं काम कायदेशीर चालू आहे. दंगल करा, भोगतात. त्यांना योगीला नवीन नाव मिळाले, बुलडोजर बाबा म्हणून. तुम्हाला माहीत नाही, बरेलीमध्ये अशी व्यवस्था केली होती की बांगलादेशी लोक पश्चिम बंगालमधून आपल्या बोलवले होते आणि इतर ठिकाणाहून त्यांनी 1 महिना तिथलच्या बरेलीमध्ये निवास केला आहे. त्यांना ट्रेनिंग दिली आणि सगळ्या प्रकारची तयारी झाली होती. पहिले बरेली बर्बाद करायचं, नंतर उत्तर प्रदेश बर्बाद करायचं आणि योगीचं राज्य खालसा करायचं. ते जे स्वप्न होते ते तर पूर्ण गेले. योगी आदित्यनाथनं बरेलीची अशी वाट लावलेली आहे, तिथं सरकारी जमिनीवर बिना परवानगी केलेले बांधकामं बुलडोझरनं पूर्णतः संपून जातील 8 दिवसात. हे आपल्याला 8 दिवसात क्लिअर होईल. ज्या वेळेला गणपती, दसरा, दिवाळी येते तेव्हा त्यांनी दंगली का घडवतात? ही प्री प्लॅनिंग असती. ती काँग्रेसच्या काळात चालली. योगीने आठवण दिली की 2017 की पहले की सरकार नहीं है, योगी का सरकार है. या कानून हाथ में लेंगे तो कानून से ही हिसाब हो जाएगा. पेट्रोल बॉम्ब, ब्लेड, बंदुका अशी सगळी व्यवस्था केली होती तिथं. आणि ही दंगल बरेलीत करून पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये घडवण्याची तयारी होती. योगीचे फार उपकार आहेत उत्तर प्रदेशवर, कारण उत्तर प्रदेशची जी डेव्हलपमेंट झालेली आहे आजपर्यंत कोणी केली नव्हती. देशामध्ये सगळ्यात प्रगत राज्य कोणतं आहे तर UP आहे, नंबर 1 वर आहे सगळ्या बाबतीत. आणि योगीचा भूमिका सगळ्या भारतातल्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. त्यांच्या पावलावर चालणारे 2 मुख्यमंत्री आहेत, उत्तराखंड आणि आसाम. पण बाकी ठिकाणी BJPचं राज्य आहे, पण ते मुख्यमंत्री सुधारले नाही. थोडा बहुत प्रयत्न मध्य प्रदेशचा राजस्थान ते करत आहेत, पण ते सक्सेस नाही येतं. कायद्यानं राज्य चालवलं आहे योगीनं आणि कायद्यानं उत्तर दिलं आहे. कायदा ज्यानं मोडला, कायदा ज्यानं हातात घेतला त्याचा कायद्याप्रमाणे निकाल लागलेला आहे. ही भूमिका भारतातल्या इतर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. जो कारभार इतर मुख्यमंत्र्यांचा ढिला आहे ना, तो चुकीचा आहे. भारत हे कायद्याचं राज्य आहे. इथं लोकशाही आहे, इथं घटना आहे. कायद्याप्रमाणे राहा, कायद्याप्रमाणे सगळे फायदे मिळतील. कायदा मोडला तर कायद्याप्रमाणे शिक्षा होईल, त्याचे परिणाम भोगावे लागतील. हे योगीनं दाखवून दिले. माझं असं मत आहे की दंगलीमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या लोकांचे वोटिंग राईट बंद करा. त्यांना सरकारच्या मिळणाऱ्या स्कीम बंद करा. अघोषित त्यांच्यावर बहिष्कार ठेवा. त्यांना शासनाच्या कोणत्याही सवलती मिळणार नाहीत. नोकरी नाही, राशन नाही, मतदान नाही. या बाबतीत या सरकारने विचार करायला पाहिजे. आता
दंगलमध्ये भाग घेऊन देशातल्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या व्यक्तीला देशद्रोही या भूमिकेमध्ये घ्या. त्याशिवाय दंगलमध्ये भाग घेणारे लोक सुधारणार नाही आहेत. फार सोपं आहे. तिथलचा जो नेता होता ना, चौकी राजा, घरीच बसून होता. गरीब लोकांना रस्त्यावर उतरलं त्यानं, ते त्याचे परिणाम भोगता येतात. हात जोडून माफी मागतायत. हे जे लोक नेत्याच्या आव्हानावर भावनेवर येणारे जे लोक आहेत ना, जातीच्या नावावर, यांनी आता सुधारायला पाहिजे. आता ही वेळ आलेली आहे की स्वतःचा विचार करा. आता कालच आम्ही सांगितलं की इथं कोणी दंगल करल, जे नुकसान होईल ते नुकसान त्या माणसाकडून वसूल केल्या जाईल. हा चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबत वसुली करून या लोकांना देशाचे मिळणारे जे काही सवलती आहेत त्या बंद करा. सगळ्यात पहिले मतदानाचा हक्क बंद करा. त्यांना रॅशन मिळते, नोकरी मिळते, जे काही मिळते ना शासनाचा फायदा, सगळा बंद करा. ही महत्त्वाची वेळ आहे, महत्त्वाची मागणी माझी. मी माझं मत व्यक्त केलं आपल्याकडे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्सवर द्या. जय श्रीराम.